घोटाळेबाज माजी मनपा आयुक्तांचं रेट कार्ड समोर आलंय। माजी आयुक्त अनिल पवार यांचं कमिशन रेट कार्ड समोर आलंय। प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये कमिशन रेट ते आकारत होते। रकमेचं वितरण करण्यासाठी कोडवर्डही वापरला जात होता। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार, नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यासह चौघांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केलेली होती आणि सर्व आरोपींना विशेष न्यायालयानं 20 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। यावेळेला ईडीच्या तपासात लाचेच्या रकमेचं वितरण करण्यासाठी कोडवर्ड वापर करण्यात येत होता आणि अनधिकृत बांधकामांसाठी रेट कार्ड ठरलेलं होतं अशी माहितीही उघड झाली आहे। त्यानुसार कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते अगदी माजी आयुक्तांपर्यंत लाचेच्या रकमेचं वितरण व्हायचं, अनेक लाभार्थी त्यामध्ये असायचे हेही स्पष्ट झालंय। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, अखेर हे स्पष्ट होतंय की कशा पद्धतीनं ही लाच रेट कार्डच्या माध्यमातून स्वीकारली जात होती आणि अनेक लाभार्थी सुद्धा त्याचे होते। ईडीकडनं काही अधिक माहिती या संदर्भातली देण्यात आलेली आहे का? स्वतः कबुली दिलेली आहे का माजी आयुक्तांनी? प्रज्ञा, ईडीने ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि धाड सत्र सुरू केलं तेव्हा अनेक धक्कादायक असे खुलासे समोर आलेले आहेत आणि याच्यातूनच हे जे अधिकारी आणि माजी आयुक्त यांचे जे रेट कार्ड आहे ते समोर आलेलं आहे। याप्रमाणे जी शहरामध्ये जे कोणतं बांधकाम होत होतं या बांधकामामध्ये आयुक्तांसाठी प्रत्येक स्क्वेअर फूट मागे 20 ते 25 रुपये दिले जात होते। त्याचप्रमाणे माजी नगररचना उपसंचालक आणि इतरांसाठी हे 10 रुपये प्रति स्क्वेअर फीट मागे ठरलेले होते। याशिवाय हे पैसे घेतानाचे जे कोडवर्ड होते ते कोडवर्ड देखील ABCD अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोडवर्ड देखील ठरले होते आणि ईडीच्या चौकशीमध्ये हे समोर आल्यानंतर अखेर त्यांना माजी आयुक्त आणि इतर त्यांचे 4 साथीदार म्हणावे लागेल, कारण हे सर्व मिलीभगत होती आणि यांच्या सर्व संगनमताने हे मोठं एक रॅकेट होतं आणि त्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचाराचा एक मोठा भाग होता आणि तो ईडीच्या तपासात उघड झालेला आहे। काल जेव्हा न्यायालयात या चौघाही आरोपींना दाखल करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या वकिलांकडून जेव्हा ईडीच्या वकिलांनी त्यांना पोलीस कोठडी मागितली त्यावेळी त्यांनी या कोठडीचा विरोध केला आणि आम्ही आमचे जे असील आहेत ते सहकार्य करत असल्याचं सांगितलं, परंतु तसं काही होत नव्हतं आणि ईडीच्या तपासात आणखी काही मोठी धक्कादायक माहिती येण्याची समोर आहे। त्यामुळे त्यांना या अनिल कुमार पवार आणि इतर त्यांचे जे 3 साथीदार आहेत त्यांना आता 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ईडीच्या कोठडीत त्यांना आता आणखी धक्कादायक खुलासे काय येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आणि येत्या काळामध्ये किती माया नेमकी त्यांनी जमवलेली होती या सगळ्या गोरख धंद्यातनं हे सुद्धा समोर येणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मनोज।